जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी केलेली मोठी घोषणा आणि तब्बल 335 कोटी रुपयांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नक्की कोणत्या जिल्ह्यांना किती लाभ मिळणार आणि तुमच्या खात्यात पैसे कधीपर्यंत येणार, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, राज्यातील 24 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 335 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनानं मंजूर केली आहे. हे निकष 22,500 रुपये प्रति हेक्टर असे ठेवण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर 5 जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी 217 कोटी रुपयांचा फरपीक विमा देखील मंजूर झाला आहे. कुठे किती निधी? एका नजरेत पहा. कोकण विभाग: ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना तब्बल 209 कोटी 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. नाशिक विभाग: 92,598 शेतकऱ्यांसाठी 103 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद झाली आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर विभाग या विभागातील विविध जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. कृषी मंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट आश्वासन दिले आहे की ही सर्व रक्कम येत्या 15 दिवसांच्या आत, म्हणजेच अधिवेशन संपण्यापूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र मित्रांनो, हे सर्व आकड्यांचे गणित एकीकडे आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती दुसरीकडे. सरकार भरपाईची घोषणा करत आहे, पण पीक विम्याच्या बाबतीत अद्यापही अनेक शेतकरी समाधानी नाहीत. विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे काय, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. आम्ही या प्रत्येक विषयाचा पाठपुरावा करत आहोत, जेणेकरून सरकारवर दबाव राहील आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण महाराष्ट्राचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.